नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. तर जसं आपल्या चॅनलचं नाव आहे त्याचप्रमाणे मी आणि माझे कुटुंब युरोपमधल्या जर्मनी देशातील म्युनिक या शहरामध्ये राहतो आणि इथून तुमच्यापर्यंत व्हिडिओज मार्फत येत असतो. तर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच गोष्टींवरती व्हिडिओ आम्ही करत असतो. तर ट्रॅव्हल असेल किंवा लहान मुलांच्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा इथलं कल्चर कसं आहे, इथल्या काही गोष्टी, नवीन माहिती याबद्दल आम्ही व्हिडिओज घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत. तर आजचा व्हिडिओसुद्धा असा इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल. तर आजच्या व्हिडिओच्या सिरीज येत राहतील. म्हणजे आजचा व्हिडिओ लिमिटेड नसेल की आत्ता दाखवला आणि झाला, याच्यावरती आणखी व्हिडिओज येत राहतील. तर फर्स्ट पार्टमध्ये मी आता जेवढ्या आत्ता अवेलेबल गोष्टी माझ्याकडे आहेत त्या दाखवणार आहे. तर इथे आता जर्मन सुपर मार्केट्सबद्दल आपण मागे बोललो होतो किंवा बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी जर्मन सुपर मार्केट्स कसे असतात ते सुद्धा दाखवलेलं आहे. इंडियन स्टोअर दाखवलेलं नाही अजूनपर्यंत, पण कधी जमलं तर नक्की ते सुद्धा दाखवेन की तिथे काय काय असतं ते. पण आता काय होतं की इंडियन स्टोअर आपल्या घराजवळच असतील असं नाही आहे. बरेच वेळा असं होतं की ठरवून वेळ काढून प्लॅन करून इंडियन स्टोअरला जावं लागतं घराजवळ नसेल तर. मग त्या केसमध्ये आता बाहेर पडताना किंवा जर्मन सुपर मार्केट्समध्ये फिरताना किंवा काही गोष्टी तिथे जेव्हा पाहिल्या तेव्हा कळलं की हे आपल्या पर्टिक्युलर पदार्थाची रिप्लेसमेंट आहे. म्हणजे आपला एखादा पदार्थ सुद्धा जर्मन सुपर मार्केटमध्ये मिळतो हे कळलं. तर अशा बरेच गोष्टी आहेत की ज्या जर्मन सुपर मार्केट्समध्ये मिळतात, ज्या आपण खातो इंडियामध्ये भारतामध्ये असताना खाल्लेल्या आहेत आणि अजूनसुद्धा आपल्याला त्या गोष्टी लागतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जर्मन सुपर मार्केट्समध्ये सुद्धा मिळतात. तर त्या कोणकोणत्या, म्हणजे मी भाज्यांचं आत्ता नाही बोलत आहे किंवा दूध वगैरे, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या तर मिळतातच जर्मन सुपर मार्केटमध्ये. पण आपल्या पर्टिक्युलर अशा भारतीय की ज्या बाहेर कुठे सहज मिळणं शक्य नाही आहे, पण त्यासुद्धा जर्मन सुपर मार्केट्समध्ये मिळतात, फक्त नावं वेगळी असतात. तर ती काय आणि ते कसं ओळखायचं, तर ह्याच्यासाठी जे लोक इथं राहतात त्यांना याची म्हणजे यातून काहीतरी मदत होईल. त्यांना सुद्धा कळेल की अच्छा ही गोष्ट मिळते जर्मन सुपर मार्केटला, तर त्यांना ते ॲक्सेसिबल असेल जर्मन सुपर मार्केट्स, तर त्यांच्यासाठी सोपं होईल. आणि जे आपले भारतातून पाहत आहेत किंवा इथे पुढे नंतर येणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती यासाठी उपयुक्त असेल. कारण ज्यावेळी आपण भारतातून इथे येतो तर त्यावेळी पॅकिंग करताना खूप मोठे प्रश्न असतात की मी हे घेऊ का, एखादा पदार्थ किती नेला पाहिजे. आता एक उदाहरणच, मी इथे येताना दलिया म्हणजे लापशी पण म्हणतो आपण, त्याच्यासाठी जे लागणारी गव्हाची भरड घेऊन आलेली. पण इथे जेव्हा मार्केट्समध्ये फिरले तेव्हा असं नाही आहे की मला फक्त इंडियन स्टोअरमध्येच दलियाचा तो गहू मिळतोय, जर्मन सुपर मार्केटमध्ये सुद्धा मिळतो. तर मग ह्यामुळे मला काय झालं की पुढच्या वेळी जेव्हा भारतातून कोणी येणार असेल माझं, त्यावेळी मी त्यांना नाही सांगणार की दलियाचं गहू घेऊन या, इथे आहे अवेलेबल, तर मग तेवढं 1 किलो वजन किंवा जे काय वजन आहे ते दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरता येईल. तर त्यामुळे भारतात तुम्ही आहात आणि पुढे इकडे येणार आहात तर तुम्हाला सुद्धा पॅकिंगसाठी याची मदत होईल, तुम्हाला कळेल. कारण जर्मन सुपर मार्केट्स इथे खूप प्रमाणात आहेत. अगदी 5-5 मिनिटाच्या अंतरावरती वेगवेगळे इथले सुपर मार्केट्स असतात. त्यामुळे मग ह्या गोष्टी जर इथे मिळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. तर आता मी कॉन्टेक्स्ट सेट केलेला आहे की आज काय असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, आणि आता मी एक एक वस्तू तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. तर आता आज मी जो व्हिडिओ शूट करते हा एप्रिल महिन्यामध्ये मी हे प्लॅन करत आहे. म्हणजे आता हे फिल्मिंग चालू आहे, हे एप्रिलमधलं आहे. आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे. तर पाडव्याला शक्यतो भारतामध्ये असताना आम्ही आमरसपुरीचा बेत असायचा, त्याचा नैवेद्य असायचा. पण इथे मी ठरवलं आमरसपुरी नाही, बरेच जण श्रीखंडपुरीसुद्धा करतात. तर इथे मी आमरस शक्य नाही आत्ता तरी मला, त्यामुळे मी श्रीखंडपुरीचा बेत ठरवलेला आहे. पण मग आता इथे श्रीखंड कसं करायचं, कारण इथलं जे दही असतं ते एकदम असं सॉफ्ट मऊ टेक्स्चरचं असतं. मला अंदाज नाही आहे की ते दही मी जर बांधून ठेवलं तर चक्का होईल. पण त्याला एक अल्टरनेटिव्ह इथे मला सापडलं आहे. जर्मन सुपर मार्केट्समध्ये क्वार्क नावाचा प्रकार मिळतो, तर तो इथे मला सापडला आहे. आणि हे क्वार्क म्हणजे हे बघा, हे जे आहे हे चेरी फ्लेवर्डचं आहे, पण ह्याच्यामध्ये प्लेन सुद्धा मिळतं. तर हे क्वार्क म्हणजे काय असतं की हंगकड म्हणतात त्याला, हंग कर्ड म्हणजे बांधून ठेवलेलं जे दही असतं ना घट्ट चक्का,
ते याच्यात असतं. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी फ्लेवर्ड मला चेरीचं मिळालं म्हणून मी घेतलं आहे, पण याच्यामध्ये प्लेनसुद्धा असतं. मग तुम्हाला जसा चक्का करायचा आहे, म्हणजे वेलची पावडर घालून किंवा फ्रुट्स घालून फ्रूट श्रीखंड करायचे तर तसं तुम्ही करू शकता. तर क्वार्क हे आहे आपल्या चक्क्याचं रिप्लेसमेंट आणि हे खूप छान असतं. याच्या आधीसुद्धा मी हे यूज केलं आहे. जेव्हा चीज क्रीम केक करतात त्यावेळी ह्याचा यूज होतो. त्यानंतर आहे हे खोबऱ्याचे काप. तर आपण जेव्हा वाटण वगैरे करतो किंवा बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याकडे खोबरं वापरलं जातं, तर हे असे खोबऱ्याचे काप मिळतात इथे. तर तुम्हाला जर इंडियन स्टोअर जवळ नसेल आणि वाटण करायचं असेल तर तुम्हाला हे जर्मन सुपरमार्केटमध्ये लगेच मिळेल. आणि हे बघू शकता तुम्ही की हे अगदी रॉ नाही आहे, हे थोडंसं असं रोस्टेड आहे. तर याचं वाटण सुद्धा खूप छान होतं, कारण फ्रोझन नारळाचं वाटण वगैरे केलं तर त्याची चव थोडी पाहिजे तशी नसते. मग हे खोबरं छान आहे वापरायला. किंवा चिवड्याला वगैरे तर चिवडा करायचा असेल तर हे अतिउत्तम आहे. आणि हे असं हे एडेकामधनं घेतलेलं आहे. क्वार्क मी जे दाखवलं ते कुठेही मिळेल, म्हणजे एडेका किंवा अल्डी, लिडल सगळीकडे ते मिळतं. पण हे जे नारळाचे ह्याचे खोबऱ्याचे काप आहेत हे एडेकामधलं मला मिळालं होतं. त्यानंतर हे आहे जे आपण छोले करतो. तर हे छोले आहेत आणि छोल्यांच्या भाजीसाठी हे अल्टरनेटिव्ह म्हणून मी आणलेले आहे आणि हे मला हल्दीमध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर आहे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट. आता मी हे वापरून झाली, त्याचं पॅकेट नव्हतं पण मी हे असं ओपन करून दाखवते तुम्हाला. राजगिऱ्याच्या लाह्या इथे मिळतात. तर हे आहेत राजगिऱ्याच्या लाह्या. हे मला एडेकामध्ये मिळालेलं होतं आणि याच्यामध्ये मी राजगिऱ्याच्या वड्या सुद्धा केलेल्या होत्या किंवा गुडदाणे आपण जे खातो उपवासाला, तर शिवरात्रीच्या वेळी मी ह्याच्या केलेल्या होत्या गुळामध्ये हे करून, जशा आपण चिक्की वगैरे करतो किंवा तिळाच्या वड्या करतो तसंच तिळाच्या ऐवजी हे घातलेलं. किंवा याचे लाडू सुद्धा करता येतात. तर हे आहे राजगिऱ्याच्या लाह्या, या सुद्धा इथे मिळतात. त्यानंतर डाळींमध्ये ही आपली ह्याची मसुराची जी डाळ असते ती इथे मिळते. आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे, आता ही बरणी मी मोकळी किंवा हे झाकणावर आहे म्हणून मी दाखवतीये, पण हे ऑलरेडी एका आठवड्यात ही गोष्ट संपलेली आहे. तर ते इतकं इंटरेस्टिंग होतं. आता उन्हाळा इकडे सुरू झालेला आहे आणि चटपटीत किंवा असं छान आवळ्याचं जर पदार्थ असेल समोर तर तो नाही जास्त दिवस टिकू शकत. मी बऱ्याच जणांना हा खाऊ पण घातला, कारण मला पण छान वाटलं की मला ही गोष्ट इथे मिळाली. तर हा आहे मोरावळा. जसं साखर आंबा असतो तर साखर आंब्यामध्ये कैरी असते, त्या कैरीच्या ऐवजी जेव्हा आवळा असतो त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतात आपल्याकडे महाराष्ट्रात. तर आमच्याकडे तर याला मोरावळा म्हणतात. आणि मोरावळ्याचं मला इथं हे असं जार म्हणजे ही बॉटल मिळाली होती आणि हे असं इथे दिसतं, तुम्ही हे बघू शकता. आणि हे मला एडेकामध्ये जॅम्सचं जे सेक्शन असतं तिथं जॅमचे 2 पार्ट्स असतात. एक नॉर्मल आपला जॅम जो असतो तो, आणि दुसरं मर्मलाड म्हणून म्हणतात. कदाचित माझं उच्चार वेगळा असू शकतो कारण जर्मन आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसचं सध्या प्रॅक्टिसमध्ये आहेत, त्यामुळे एला आ म्हणलं जातं, यूला ऊ म्हणलं जातं, आयला ई म्हणलं जातं. तर अशा होतात गोष्टी, त्यामुळे मर्मालाड मला माहीत नाही बरोबर बोलले का मी, पण तो जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय असतं, जॅम्समध्ये फ्रूट क्रंचेस म्हणजे असे छोटे छोटे पीसेस असतात फळांचे. तर ह्या अगदी तसंच आवळ्याचा जॅम होता, पण तो त्याच्यामध्ये आवळ्याचे ते तुकडे होते. तर त्यामुळे हा अगदी मोरावळ्याचीच प्रोसेस करून हे केलेलं आहे असं मला वाटलं आणि टेस्टसुद्धा तशीच होती. तर हे एक इथे जर्मन सुपरमार्केटमध्ये मिळणारा आपला पदार्थ मला सापडला. त्यानंतर कॉमन आहे की तेल इथे मिळतं.
तर तेलासाठी इंडियन स्टोअरला जायची गरज नाही आहे. आणि हे अशा प्रकारचं तेल आम्ही वापरतो. तर याच्यात पण प्रकार आहेत. ह्याच्यात आपलं सनफ्लॉवर ऑइलसुद्धा मिळतं, आणखी सुद्धा बऱ्याच प्रकारचे तेल मिळतात. हे जे आहे ना फूल, हे पर्टिक्युलर आहे की आपल्याकडे मोहरीचं जे झाडं असतात किंवा मोहरीची जी कॅटेगरी आहे ज्या झाडांची, त्या कॅटेगरीतलंच हे एक रॅप्सल म्हणून झाड असतं. रॅपसीड नावाचे सीड्स असतात आणि रॅप्सल नावाचं ते झाड असतं. तर त्यापासून, त्या झाडाच्या बियांपासून हे तेल बनतं. आणि हे मोहरीचं तेल आणि हे सिमिलर असू शकतं, फक्त फरक आहे कारण ते एकाच कॅटेगरीतली जरी ती झाडं असली तरी फरक आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर हे त्या टाईपचं एक तेल आहे. आणि मी शक्यतो काय करते की इथं थंडीमध्ये, मला तिथे सुद्धा सवय होती भारतामध्ये की थंडी असेल तेव्हा मी सूर्यफुलाचं तेल वापरायचे, एरवी मग वेगळे वापरायचे. तर आता तसंच काही काळ आम्ही वापरलं सूर्यफुलाचं, पण आता आम्ही हे वापरतो. तेल झालं. त्यानंतर साखर. आता मला साखरेबद्दल सांगायचं आहे की इथं साखर रिफाईंड शुगर मिळते. तर ती ही अशी याच्यामध्ये, आणि ही बारीक असते एकदम, अशी पिठी साखरेपेक्षा जराशी जाड अशी इथे मिळते, मिठासारखं टेक्स्चर असतं. तर ही साखर इथे मिळते. आणि इथे ब्राऊन शुगर वगैरे पण मिळतात जर्मन सुपर मार्केटमध्ये. त्यामुळे साखर आपल्याला इंडियन स्टोअरमध्ये घ्यायची गरज लागत नाही. पण आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर्मन सुपर मार्केटमध्ये गुळाची पावडर सुद्धा मिळते. हे पण एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट होती जी मला मिळाली आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा. तर ही आपल्याकडे जसं आता गुळ पावडर मिळायला लागली आहे, तर इथे सुद्धा गुळाची पावडर मिळते आणि ही ती आहे. हे बघून तर मला खूप आनंद झालेला, कारण जर्मन सुपर मार्केटमध्ये, इंडियन स्टोअरमध्ये जाऊन हे घेणं, तिथे असेल नसेल माहिती नाही, अवेलेबिलिटी असते नसते कधी. तर हे इतकं छान ॲक्सेसिबल आहे आणि स्वस्तसुद्धा आहेत ह्या गोष्टी जर्मन सुपर मार्केट्समध्ये. आणि ह्याचंच एक्सटेंडेड व्हर्जन, म्हणजे जर गुळ पावडर पण वापरायची नाही आहे, पण ही अशी रिफाईंड शुगर जर नसेल वापरायची, तर एक रॉ शुगर नावाचा प्रकार असतो, जी ऊसापासूनच बनवलेली असते, पण फक्त त्याच्यामध्ये थोडं पॉलिश किंवा रिफाईंड नसते. तर तीही, तर हे साखरच आहे याच्यामध्ये, फक्त हे रॉ फॉर्ममध्ये असते, पॉलिश्ड नसते. तर ही सुद्धा हेल्दी असते, म्हणून हे पण एक ऑप्शन आहे. त्यामुळे साखरेचे बरेच प्रकार जर्मन सुपर मार्केट्समध्ये आहेत. पुढचं आणि इंटरेस्टिंग एक गोष्ट म्हणजे तांदळाचं पीठ. तर तांदळाच्या पिठासाठी सुद्धा तुम्हाला इंडियन स्टोअर शोधत बसायची गरज नाही आहे, कारण इथे जर्मन सुपर मार्केट्समध्ये हे तांदळाचं असं पीठ मिळतं. तर इथे असं तुम्ही बघू शकता, हे सुद्धा एडेकामध्ये मिळालेलं आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मला कालच मिळाली आणि ही मी आजच ट्राय करून पाहिली, तर हे आहे, मी सुरुवातीला बोलले याबद्दल, दलिया. तर हा आहे दलियासाठीचा गहू. तर हा मला अल्डीमध्ये मिळालेला, आणि हे तुम्ही बघू शकता की अगदी आपल्याकडे जसा खपली गहू मिळतो, ज्याचा यूज करून आपण दलिया किंवा लापशी पण म्हणतात ते बनवतो, तर तो मला इथे मिळालेला आहे अल्डीमध्ये. आणि ह्याचं असं नाव आहे, तुम्ही पाहिलंच असता. तर खूप छान याचा दलिया होतोय. मी ट्रायड अँड टेस्टेड गोष्टींबद्दलच सांगते. हे सगळ्या गोष्टी, ह्यातल्या बऱ्याच गोष्टी मी वापरलेल्या आहेत. काही काही आहेत की ज्याचा अजून पॅक ओपन करायचं आहे, पण त्याच्या आधी वापरलेल्या आहेत. त्यामुळे खूप छान असे आहेत पदार्थ हे. आणखी एक गोष्ट, तांदूळ, बासमती राईस. तर आपला जो आपण बिर्याणी करण्यासाठी वगैरे जो तांदूळ वापरतो, तर तो सुद्धा इथल्या सुपर मार्केट्समध्ये मिळतो. आणि हे असं बासमती राईसचं पॅकेट मिळतं. इवन आता माझ्याकडे नाही आहे, पण मी सांगते जस्ट,
इथे पॅराबॉइल्ड राईस नावाचा प्रकार मिळतो. म्हणजे आपल्याकडे उकडा तांदूळ असतो ना, जो भिजत घालून आपण डोसे किंवा धिरडी वगैरे करतो, तर तो तांदूळ सुद्धा इथे मिळतो. आणि हा जो मी आणलाय हा एडेकामधला. अशाच प्रकारचा इथे जॅस्मिन राईस सुद्धा मिळतो. म्हणजे आपण मोगरा म्हणतो ना जो तांदूळ, तर तो सुद्धा मिळतो जर्मन सुपर मार्केटमध्ये. आता आणखी एक, आपल्याकडे आजकाल खूप सीड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या सनफ्लॉवर सीड्स म्हणा किंवा पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया खायची पद्धत सुरू झाली आहे. किंवा काही काहींना डाएटमध्ये ते ठेवावे लागतात गोष्टी, तर आपल्याकडे मिळतात आता त्या गोष्टी. आणि त्या इथे सुद्धा जर्मन सुपर मार्केटमध्ये मिळतात. तर हे मी दाखवते तुम्हाला. हे आहे सनफ्लॉवर सीड्स. तर हे मला एडेकामध्ये मिळाले आणि हे पण खूप स्वस्त होतं. आणि हे असं अर्धा किलोचं पॅकेट आहे. तर हे सुद्धा छान आहे सनफ्लॉवर सीड्स खायला. मग काय होतं, हे असे इथले जे नट्स आहेत, इथे अक्रोड वगैरे पण छान आणि स्वस्त मिळतात. तर हे सगळे नट्स भरून ठेवले की बाहेर जाताना सुद्धा कॅरी केले. मग मुलांना सुद्धा छान भूक लागली अचानक आणि चॉकलेट्स वगैरे देण्याच्या ऐवजी हे पण बरं पडतं जवळ ठेवलेलं. किंवा आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही ऑफिसला जातो आणि पूर्ण लॉंग वर्किंग डे असेल, तर घरी येताना मग थोडंसं खायला हे असे सीड्स वगैरे बरं पडतं. तर हे सनफ्लॉवर सीड्सचं झालं. त्यानंतर आता मसाले. तर याआधी पॅकिंग व्हिडिओजमध्ये बरेच जणांनी सांगितलेलं किंवा आम्ही सुद्धा कदाचित सांगितलं असेल याआधी की मसाले घेऊन या किंवा मसाले तिकडून कॅरी करा जेव्हा भारतातून येताल. पण इथे इथे जर्मन सुपर मार्केट्समध्ये सुद्धा आपले बरेच मसाले मिळायला लागलेले आहेत. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते की आता लवंग किंवा दालचिनी ह्या सगळ्या गोष्टी इथे जर्मन सुपर मार्केट्समध्ये मिळतात. तर हे तुम्ही बघू शकता की ह्या अशा बरण्यांमध्ये किंवा पॅकेट्समध्ये मिळतात. आणि मसाल्यांचे सेक्शन सुद्धा जर्मन सुपर मार्केट्समध्ये खूप मोठमोठे असतात. अगदी हळद पावडर पासून आपली लाल तिखट पावडर म्हणजे मिरची पावडर, खूप म्हणजे अति जास्त इतकी व्हरायटी आहे. मी कधीतरी दाखवेन तो सेक्शन तुम्हाला एखाद्या सुपर मार्केटमधून. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे मिळतात. तर लवंग असतो, काळी मिरी असते, दालचिनी असते. तर हे सगळ्या गोष्टी, हे मसाले जर्मन सुपर मार्केट्समध्ये मिळतात. त्यातलंच काही अजून एक मी सांगते, इवन याच्या पावडर्स सुद्धा तिथे मिळतात. म्हणजे पूर्ण मसाले प्लस पावडर्स. तर ही बघा तुम्ही, काळी मिरी पावडर हे अशी मिळते. त्यानंतर पुदिना. जेव्हा मी भारतातून इकडे आले तेव्हा मला आमचं स्वतःचं शेत घराजवळच अगदी असल्यामुळे भरपूर पुदिना असायचा. खूप जास्त प्रमाणात पुदिन्याची चटणी प्रत्येक पदार्थात किंवा बिर्याणीमध्ये खूप जास्त प्रमाणात पुदिना वापरायची मला सवय होती. जरी आम्ही शहरात जरी असलो तरी आम्ही भरपूर लावलेला होता आमच्या आजूबाजूला किंवा कुंड्यांमध्ये. इथं मला येताना खूप त्याची हे वाटलेली काळजी की आता इकडे एवढं मिळेल का. तर पुदिना सुद्धा इथे मिळतो जर्मन सुपर मार्केटमध्ये. फ्रेश पुदिना सुद्धा मिळतो आणि पुदिन्याची झाडं सुद्धा मिळतात. इथे असं आहे की हर्ब्सची झाडं मिळतात. म्हणजे इथं पार्सले किंवा अजून वेगवेगळे जे हर्ब्स इथे वापरतात त्यांच्या कुकिंगमध्ये, त्याची झाडं अशी मिळतात. मग ती तुम्ही फ्रेश तोडून वापरायची भाज्यांमध्ये किंवा पदार्थांमध्ये, असं इथे असतं. तर ते असून सुद्धा मला वाटलं आणि मी हा असा पावडर सुद्धा घेऊन ठेवलेली. तर ही मला इथेच मिळाली आहे. ही पुदिन्याची पावडर आहे. तर हे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पावडर. लसणाची सुद्धा पावडर असते, कांद्याचे सुद्धा इथे पावडर मिळते किंवा बारीक असा चिरलेला कांदा सुद्धा मिळतो, जो वाळवलेला ड्राईड अनियन असतं ते. आणि आता हे अजून एक सुंठ पावडर. मी भारतातून येताना सुंठ पावडरचे पुड्या घेऊन आलेले, कारण इथं थंड प्रदेश आणि मुलांना जर काही सर्दी खोकल्याचं झालं तर मी ठेवले होते जवळ. पण मला त्याची काही गरज म्हणजे भासली नाही, कारण म्हणजे ती संपल्यावर मला पुन्हा मागवायची गरज भासली नाही, कारण इथे हे असे पावडर्स मिळतात. तर ही आल्याची पावडर आहे आणि ही मला काउफलँड नावाचं जे दुकान आहे तिथे मिळाली.
आणि मिरची. जेव्हा तुम्ही नवीन इथे येता किंवा तुम्हाला इंडियन स्टोअरला जाऊन हिरवी मिरची आणायला वेळ नसेल, त्यावेळी तुम्ही ही असे चिली फ्लेक्स वगैरे वापरून सुद्धा पदार्थ करू शकता. तर हिरव्या मिरचीला रिप्लेसमेंट तात्पुरत्या वेळेसाठी ही होऊ शकते. तर अशा मिरचीचे चिली फ्लेक्स, आणि हे छान मोठे आहेत, असे बारीक पावडर नाही आहे. तर जेव्हा तुम्हाला चिरून मिरची घालायची असेल तेव्हा हे होऊ शकतं. आणि आणखी तर इथे मनुके सुद्धा अगदी आपल्याकडे असतात तसे मनुके नाही, पण हे असे मिळतात. तर मोस्टली हे जे मनुके आहेत हे बेकिंगसाठी यूज होतात, केकमध्ये वगैरे घालायला. पण खिरीमध्ये वगैरे किंवा आजच आता मी दलिया केला होता त्यामध्ये पण मी असेच मनुके यूज केले होते. तर ते अगदी छान आपल्यासारखे, म्हणजे आपल्याकडे मनुके असतात तसंच त्याला एक फील आला. थोडीशी टेस्ट वेगळी असते पण छान असतात, म्हणजे मनुक्यांना रिप्लेसमेंट नक्कीच हे आहे. तर हे असे काही पदार्थ होते की जे जर्मन सुपर मार्केट्समध्ये मिळतात. जर्मन सुपर मार्केट्समध्ये काही पिठंसुद्धा मिळतात. तर त्याचा व्हिडिओ मी नक्की पुढच्या वेळी घेऊन येईल. मी पिठं आणून वाटलं तर मी जेव्हा त्याचं काही पदार्थ बनवेन तेव्हा त्या पदार्थांचे क्लिप्स काढून ठेवेन आणि मग तुमच्याशी बोलेन पिठांबद्दल. तर पिठांसाठी सेपरेटच आपण व्हिडिओ करू, कारण खूप प्रकारची इथं पिठं असतात. बेसन पिठापासून गव्हाच्या पिठापासून बरेच प्रकार आहेत. त्यात पण टाईप्स आहेत, नंबरिंग वगैरे आहे, ते आपण नंतर बोलूयात. तर आत्तासाठी हे जे पदार्थ होते मी आणलेले आणि माझ्याकडे अवेलेबल आत्ता, ते दाखवून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतामध्ये ज्या आपल्या रोजच्या रोज खाण्यात येणाऱ्या गोष्टी त्या इथे जर्मन सुपर मार्केटमध्ये कशा मिळतात किंवा काय नावाने असतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रत्येक गोष्टीचं नाव नाही घेऊ शकले, कारण मलाही येत नाही जर्मन अजून, आणि ती नावं उगाच चुकण्यापेक्षा मी दाखवलेच तुम्हाला ते प्रोडक्ट्सच. काही गोष्टींची नावं माहिती आहेत पण काही नाही अजून येत मला, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर असेच इथे जर्मनीमध्ये राहणारे किंवा जरी इथे राहत नसताल तुम्ही, पण तुम्हाला माहिती आहे की आपला एखादा पदार्थ जर्मन सुपर मार्केटमध्ये मिळतो आणि तो काय नावाने मिळतो, हे जर तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये ॲड करा या व्हिडिओच्या. त्याची नक्कीच मदत आम्हाला सुद्धा होईल. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. याची नक्कीच सिरीज चालू राहणार. परत मी येणार या विषयावरती दुसरा व्हिडिओ घेऊन. तर तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.